नमस्कार मंडळी, मी सारिका राजगुरू घरगुती तडका नंबर 1 मध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज मी बनवलेले आहे गुजराती थाळी म्हणजे डाळ ढोकळी। खूप छान झालेली आहे, चविष्ट झालेली आहे। तर आपण याची रेसिपी पाहूया। इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे। आता त्यामध्ये मध्यम आकाराचा 1 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, हळद आणि थोडंसं मीठ। हळद मीठ घातल्यानंतर आपण घालून घेऊया 1 चमचा गोडे तेल। तर कुकरचं झाकण लावून घेऊन आपण गॅसवर कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर आता आपण हे कुकरचं झाकण लावून गॅसवर ठेवून देऊया। तुरीची डाळ शिजतोपर्यंत आपण इथे गव्हाचं पीठ मळून घेऊया। ज्याप्रमाणे आपण चपातीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मळायचं आहे। डाळ ढोकळी खूप चविष्ट लागते, काही भागात याला चकोल्या सुद्धा म्हणतात। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। इथं आपली डाळ शिजलेली आहे। आपण गॅसवर पातेलं गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घालून लसूण आणि मोहरी घालूया। रोज पोळी भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर ही डाळ ढोकळी तुम्ही नक्कीच ट्राय करा। इथे आपली मोहरी आणि लसूण तडतडल्यानंतर इथे कढीपत्ता घालून घेऊया। आता घालूया हिरवी मिरची। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाला सुद्धा यामध्ये वापरू शकता। काही भागात वाटण करून मग यामध्ये चकोल्या सोडल्या जातात। आपण डाळीमध्ये करणार आहोत म्हणून याला डाळ ढोकळी म्हटलं जातं। गुजरातमध्ये खूप फेमस रेसिपी आहे। आता आपण हिंग आणि वरून हळद घालून घेऊया। हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये मगाशी शिजवलेली डाळ वरून घालून घेऊया। डाळ आपली छान शिजलेली आहे। आता तिला या फोडणीमध्ये वरून घालून घेऊया आणि वरून 2 तांब्या पाणी घालून घेऊया। भाजीला जर काही नसेल तर ही रेसिपी खूप झटपट होते। मुले सुद्धा खूप आवडीने डाळ ढोकळी खातात। इथे डाळ ढोकळी होतोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ नवीन बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का नक्कीच सांगा। आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका, कारण जे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे ते तुम्हाला दिसून जातील। डाळीला चांगली उकळी येतोपर्यंत आपण इथे चपाती लाटून घेऊया। आपण नेहमी चपात्या करतो तशी चपाती लाटायची नाही, तर थोडीशी जाडसर ठेवायची आहे। तर इथे बघा चपाती लाटून झालेली आहे। चाकूच्या साहाय्याने आपण याला शंकरपाळी कट करतो त्याप्रमाणे याला कट करायचे आहे। अशा प्रकारे एक एक करून आपण चपाती कट करून घेऊया। इथे आपल्या चपात्या कट करून झालेल्या आहे आणि वरणाला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्या एक एक करून आपण चपातीचे तुकडे घालून घेऊया। कमीत कमी वेळेत आणि झटपट अशी रेसिपी होते आणि खायला सुद्धा खूप छान लागते। नक्कीच घरी ट्राय करा। डाळ ढोकळी, अळूवडी आणि पिठलं हे माझ्या वडिलांचं खूप फेवरेट होतं। तर नेहमी मी हे पदार्थ करताना मी माझ्या वडिलांना खूप मिस करते। आता डाळ ढोकळी शिजण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही, 10 मिनिटं पुरेसे आहे। वरून तडका देण्यासाठी आपण तेल गरम करायला घेऊया आणि त्यामध्ये 1 चमचा मसाला घालून घेऊया आणि ही फोडणी आपण डाळ ढोकळीत घालून घेऊया। इथे आता 10 मिनिटं झालेली आहे। डाळ ढोकळी तयार आहे। तर आता बाउलमध्ये काढून घेऊया। मस्त अशी गरमागरम डाळ ढोकळी तयार आहे। तर नक्की घरी डाळ ढोकळी ट्राय करा आणि मला कमेंट करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा। आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय।